नुकतेच इंदुरकर महाराज यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला. संगमनेर मध्ये थाटामाटामध्ये हा विवाह संपन्न झाला. या विवाहाला एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यात घडलं असं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की संगमनेरचे विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ हे एकनाथ शिंदे साहेब यांच्या स्वागतासाठी हेलिकॉप्टरकडे गेले. त्याच्यातच पोलिसांनी त्यांना पण धक्काबुक्की केली. सर्वसामान्यांचं तर काय सांगूच नका. आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ आहे, तरी पण त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि त्यांच्यापासून जाण्यापासून रोखलेले दिसते आपल्याला व्हिडिओमध्ये. एकंदरीत दिग्गज नेते संगमनेर मध्ये काल आले होते. राम शिंदे, आजी माजी आमदार सत्यजितदादा तांबे. इंदुरकर महाराज यांनी ट्रोलरला ठणकावून सांगितले, आता बाबांनो मी हे मोठं लग्न केलंय, तुम्हाला आता काम नाही, तुम्ही महिनाभर मला ट्रोल करत बसशाल, पण असं करू नका. खर्च मी स्वतः काही केलेला नाही. माझे मित्रमंडळ जे आहेत वारकरी संप्रदायातले उद्योगपती यांनीच मला हातभार लावला आणि मग मी हे मोठं शाही विवाह सोहळा पार पाडलेला आहे. पण नमकी या विषयात या व्हिडिओमध्ये असं घडलंय, एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षाचे जर विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ असतील आणि त्यांना जर पोलिसांनी अडवलं असेल, तर मग सर्वसामान्यांनी कसं काय अशा मोठ्या नेत्यांची भेट घ्यायची, हाच मोठा प्रश्न या व्हिडिओ मध्ये दिसतोय. तसेच मैत्रीताई तांबे नगराध्यक्ष आहे आपल्या संगमनेर शहराच्या, आणि त्यांनी पण एकनाथ शिंदे साहेब यांचे दर्शन घेतले आणि त्यांचा स्वागत केले. कार्यकर्त्यांची गर्दी तर विचारायलाच नको. भरपूर कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेब आले म्हणले, त्यांच्या चाहते वर्गाने गर्दी केली आणि पोलिसांची चांगली तारांबळ उडाली. नेहमी इंदुरकर महाराज सांगत असतात, बाबांनो लग्न बारीक करा, कर्ज काढू नका. लग्नात गेल्यानंतर लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली. इंदुरकर महाराज आपल्याला सांगतं बारीक लग्न करा, आणि इंदुरकर महाराज त्यांच्या मुलीचा भव्य असं सोहळा पार पाडताय. तर इंदुरकर महाराजांनी त्याच्यावरती पण उत्तर देऊन टाकले, खर्च का मी केला नाही तेव्हा माझ्यावर टीका करू नका. मी बँडवाल्यांना पण पैसे दिले नाही बाबा, ते त्यांच्या पद्धतीने आले, मी कोणाचा खर्च केलेला नाही काही नाही. पण माझ्यावर जे प्रेम करणारे जे भाविक आहेत किंवा जे मानणारे मला चाहता वर्ग आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, त्यांना एकत्र यावा यासाठी मोठं विवाह मी घडून आणण्याचा एक प्रयत्न केला. कारण मी गावोगावी जातो, कीर्तन करतो, लोकांचं मनोरंजन देखील करतो आणि समाज प्रबोधनाचं काम करतो. इंदुरकर महाराज हे कोणाला माहित नाही असा महाराष्ट्रातला कोणी नसन, आणि अशा प्रकारे संगमनेर तालुक्यामध्ये हा मोठा विवाह संपन्न पार पडला. तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.